श्री स्वामी समर्थ. मैत्रिणीनं, उद्यापासून अधिक मासाला सुरुवात होणार आहे आणि या अधिक मासामध्ये आपण काहीही केलं, पुस्तक वाचन केलं, ग्रंथ वाचन केलं, विविध प्रकारचे जप केले, होम हवन केले, काहीही जर पुण्यकर्म केलं ते अधिक पटीनं वाढतं. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला अधिक सेवा करायच्या आहेत आणि अधिक पुण्यफळ मिळवायचं आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निरंजनातली फुलवात कशी करावी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण अधिक मासामध्ये जावयाला धोंडे देतो, देवाला धोंडे देतो, श्रीकृष्णाला धोंडे देतो, मग ते निरंजन लावून फुलवात लावून देतो. मग त्या निरंजनातली फुलवात कशी करावी ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, एकदा करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आज आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया निरंजनातली फुलवात. त्यासाठी मी घेतलेला आहे सरकी काढून घेतलेला कापूस, स्वच्छ एकदम, कचरा नाही, काहीच नाही, पांढरा शुभ्र कापूस घेतलेला आहे. सगळा कचरा काढून, सरकी काढून, आणि आपल्याला दूध लागणार आहे त्यासाठी, आणि निरंजन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. असा आपल्याला कापूस घ्यायचा आहे, त्याला असं करून घ्यायचं आहे. अजून थोडासा कापूस घ्यायचा आहे, त्याला असं चपटं करायचे. असं चपटं करून हे इथं ठेवायचं आहे आणि नंतर हे कापसाला पूर्ण असं वर करायचं आणि दुधाचा थेंब लावून याला अशी पीळ मारायची, अशी. त्याला परत आपल्याला थोडा थोडा असं कापूस लावून वरी पीळ मारून घ्यायची. अशा प्रकारे हे मध्यभागी आलं पाहिजे असं निरंजन, आणि हे असे चपटं झालं पाहिजे, खाली असं बसलं पाहिजे. हे असं चपटं झालं पाहिजे. पहा, ही निरंजनामध्ये अशी अशी फुलवात बसते. ही यामध्ये तूप टाकायचं आणि लावायचं. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे थोडासा कापूस घ्यायचा आहे, याला असं चपटं करायचे, अशी बारीक चिपटी करून ह्याच्यामध्ये ठेवायची आणि चौकडला हे कापूस घेऊन असं वरी मध्यभागी असं बरोबर हो का, असं मध्यभागी दूध लावायचं आणि असं मध्यभागी पीळ पाडायची. परत आपल्याला थोडा कापूस घेऊन ते लावायचं असं, म्हणजे थोडंसं जाड होते असं. निरंजनातली फुलवात आपली अशा प्रकारे आपल्याला ह्या वाती करून ठेवायच्या, म्हणजे अधिक मासामध्ये आपल्याला निरंजनामध्ये लावायला खूप सोपं जाते. याला निरंजनातली फुलवात असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला निरंजनातली फुलवात करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, करून पहा.
अशा प्रकारे आपल्याला निरंजनातली फुलवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.